नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आपल्या घरात आपण देवपूजा करतो, रोज करतो, तेव्हा तुमच्या डोळ्यात पाणी येतं का? जांभई येते का? आज मी तुम्हाला असं काही सांगणार आहे ज्याची अनुभूती हजारो भक्तांनी घेतली आहे. देवपूजा करताना डोळ्यात पाणी आले की तो फक्त भाव नसतो, ते तुमच्या आयुष्यात बदल घडवणारा एक संकेत असतो. डोळ्यात पाणी येणे म्हणजे काय? जेव्हा भक्त पूजा किंवा मंत्र करताना डोळ्यात पाणी येतं, हे अनेकांना अद्भुत वाटतं. पण वैज्ञानिक म्हणतात की भावनिक दडपण, दिलासा, मनाची शांती यामुळे याचं कारण असू शकतं. परंतु भक्त म्हणतात जेव्हा डोळ्यात पाणी येतं तेव्हा त्यांना एक शांत अनुभव मिळतो, ज्यामुळे ते त्यांच्या आयुष्यातील अडचणीमध्ये बदल पाहू लागतात. हा संकेत शब्दात सांगता येत नाही, तो अनुभवात यायला हवा. काही भक्त सांगतात, मी शब्द बोलत नव्हतो, माझ्या अंतर्मनात एक शांतता आली. ते म्हणतात, स्वामींचा प्रकाश माझ्या मनात उतरल्यासारखा झाला, याचा मला अनुभव आला आणि आयुष्यातील प्रश्न हलके झाले, अडचणी दूर झाल्या, मनासारखे थोडेफार होऊ लागले. ही स्वामींचीच कृपा आहे. पूजा करताना काय विचार करायचा? जेव्हा तुम्ही देवाची प्रार्थना करता, पूजा करता, तेव्हा फक्त शब्दात बोलू नका, तुमच्या मनाच्या अंतर्गनातून बोला. चला आज आपण एक सोपा उपाय करूया. मन शांत करून, शब्दाकडे न पाहता, भावना जाणून एक छोटी प्रार्थना तुम्ही तुमच्या मनात करा. काय बदल दिसतो या प्रार्थनेमुळे? जेव्हा तुम्ही या प्रकारे केलेला अनुभव करताय तेव्हा तुमचं मन हलकं होतं, तुमचे विचार स्पष्ट व्हायला मदत होते आणि आयुष्यात छोटं मोठं निर्णय घेण्याची सहज ताकद मिळते. म्हणून जो भक्त म्हणतो डोळ्यात पाणी, तो भक्तीचा संकेत आहे. तो चुकीचा नाही, तो मनाशी कुठेतरी ठोस जोडला आहे. हे पाणी भावनात्मक अनुभव आहे, तो देवाचा संकेत आहे असं नाही, पण जो भक्तीतून येतो, जो मन शांत करतो आणि शांत मनातूनच आपलं आयुष्य सहजतेने पुढं जातं, हा देवाचा संकेत आहे. आणि हाच आपल्याला स्वामींनी दिलेला अनुभव आहे. हा उपाय शब्दाचा नाही, श्रद्धेचा आहे. स्वामी समर्थ म्हणतात, जो मनापासून विश्वास ठेवतो माझ्यावर, त्याला मार्ग आपोआप सापडतो. तुम्ही हे 4 ओळी फक्त शब्द म्हणून नाही, तर मन लावून बोला, मनातून बोला. स्वामी तुमचं नक्की ऐकतील. आज नाही तर उद्या, पण योग्य वेळी स्वामी तुम्हाला नक्कीच तुमच्या मनासारखे करतील. जे तुमच्यासाठी योग्य आहे ते स्वामी तुम्हाला नक्कीच देतील. नक्कीच तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल. हा स्वामींचा शब्द कधीच खाली पडत नाही. स्वामी एकदा भक्ताला हाताशी धरले की ते कधीच सोडत नाही. सगळ्यांनी जरी साथ सोडली तरी स्वामी समर्थ कधीच साथ सोडत नाहीत. म्हणून स्वामीवर नेहमी तुमची श्रद्धा ठेवा, भक्ती ठेवा, विश्वास ठेवा. आणि जरी तुम्हाला जप करता आला नाही, जरी तुम्हाला पूजा करता आली नाही, तरी सतत मनात स्वामी समर्थांचा जप नक्की चालू ठेवा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जप तुमचा नेहमी मनात यायला हवा. मनातून, तोंडातून शब्द निघाला की श्री स्वामी समर्थ हे नाव आलेच पाहिजे. तेव्हा बघा स्वामी तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. आणि जेव्हा तुम्ही हे सगळे करताल तेव्हा तुमच्या अडचणी तुम्हाला पूर्ण गेल्या असतील असं वाटेल. म्हणूनच श्री स्वामी समर्थ. जय जय